नमस्कार. आज आपण एक अशा न्यायालयीन निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम होऊ शकतो. हा निर्णय त्यांच्यासाठी खरंच एक आशेचा किरण आहे का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हो, हीच ती रक्कम आहे ज्याभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरतंय. तब्बल 20 लाख रुपये. ही वाढीव ग्रॅच्युइटी अनेक कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. पण प्रश्न असा आहे की ही रक्कम मिळण्याचा हक्क नक्की आहे कोणाला? चला याचाच शोध घेऊया. जर आपल्या ओळखीत कोणी गेल्या काही वर्षात निवृत्त झाले असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण एका कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांच्या हक्काच्या पैशावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तर हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं तरी कसं? कर्मचाऱ्यांवर कोर्टात जाण्याची वेळ का आली आणि उच्च न्यायालयाला ह्यात का पडावं लागलं? चला यामागची संपूर्ण गोष्ट समजून घेऊया. ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका रेट याचिकेपासून. काही सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यांची मागणी अगदी साधी आणि सरळ होती. आम्हाला आमच्या हक्काची वाढीव ग्रॅच्युइटी मिळाली पाहिजे. पण मुळात हा वाद होता तरी कशावरून? सरकार आणि कर्मचारी यांच्यात मतभेद नेमके कुठे निर्माण झाले? दोन्ही बाजूंची भूमिका काय होती ते आता पाहूया. इथे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, एका बाजूला कर्मचारी होते जे आपल्या हक्काचे 20 लाख रुपये मागत होते, तर दुसऱ्या बाजूला होतं सरकार, ज्यांनी 28 जुलै 2023 रोजी एका पत्राद्वारे हा लाभ देण्यास स्पष्टपणे नकार दिला. आणि याच नकाराविरोधात हा सगळा न्यायालयीन लढा सुरू झाला. मग ह्या लढाईत कोर्टाने काय भूमिका घेतली? आता आपण ह्या प्रकरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, म्हणजे कोर्टाचा अंतिम आदेश नेमका काय होता. आणि इथे खूप रंजक गोष्ट घडली. उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की हा विषय काही नवीन नाहीये. यावर तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने आधीच एक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्या मोठ्या निर्णयाचा आधार घेत उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. न्यायालयाने सरकारला अगदी स्पष्ट शब्दांत 3 आदेश दिले आहेत. पहिला, प्रत्येक कर्मचाऱ्याचं प्रकरण वेगळं तपासा. दुसरा, तुम्ही जो नकार दिला होता त्या आदेशावर पुन्हा एकदा विचार करा. आणि तिसरा, यापुढे जर नकार द्यायचाच असेल तर त्यासाठी ठोस आणि लेखी कारणं द्यावी लागतील. केवळ तोंडी किंवा थातुरमातुर सबबी चालणार नाहीत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. कोर्टाने असं म्हटलेलं नाहीये की चला सगळ्यांना लगेच पैसे द्या. नाही, पण त्यांनी सरकारवर एक बंधन घातलं आहे. याचा अर्थ असा की सरकार आता हे प्रकरण बाजूला टाकू शकत नाही, त्यांना यावर निर्णय घ्यावाच लागेल. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, ह्या निर्णयाचा फायदा नक्की कोणाकोणाला मिळणार आहे? आपण या लाभासाठी पात्र आहोत की नाही हे कसं ओळखायचं? ही माहिती जरा काळजीपूर्वक ऐका. जर कोणी 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत निवृत्त झालं असेल, शासकीय किंवा अनुदानित संस्थेत कामाला असेल आणि ज्यांना आधी 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी ग्रॅच्युइटी मिळाली असेल, तर हा निर्णय थेट त्यांच्यासाठी आहे. यामध्ये शिपाई, लिपिक, शिक्षक, अधिकारी अशा सगळ्याच पदांचा समावेश आहे. तर मग जर कोणी या निकषांमध्ये बसत असेल तर आता शांत बसून चालणार नाही. आपला हक्क मिळवण्यासाठी पुढची पावलं कोणती आहेत ते आता समजून घेऊया. प्रक्रिया खरं तर अगदी सोपी आहे. फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली, आपल्या संबंधित विभागाकडे एक लेखी अर्ज करायचा आहे. दुसरी, त्या अर्जामध्ये 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचा आणि या कोर्टाच्या आदेशाचा उल्लेख करायला विसरायचं नाही. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ही माहिती आपल्यासारख्या इतर पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण एकत्र आल्यानेच ताकद वाढते. न्यायालयाचा हा निर्णय नक्कीच एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. पण खरा प्रश्न हा आहे की यामुळे हजारो सेवानिवृत्तांच्या बँक खात्यात खरोखरच त्यांच्या हक्काचे पैसे जमा होतील का? हा निर्णय त्यांच्यासाठी केवळ एक कायदेशीर विजय ठरेल की त्यांच्या आयुष्यात आशेचा एक खरा किरण घेऊन येईल? याचं उत्तर तर आता येणारा काळच देणार आहे.